आता लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। जर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता भेटला नसेल, ती बातमी फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे। पुन्हा एकदा पैसे वाटप सुरू झालेलं आहे। फक्त याच महिलांना पैसे मिळणार 2100 रुपये प्रमाणे। आज बजेट पेश झालेला आहे, बजेट आज दिलेला आहे राज्य शासनाने। आणि एक मोठी बातमी आपल्या समोर येत आहे की आदित्यताई तटकरे महिला व बाल विकास मंत्री यांनी मोठी घोषणा केली की कोणकोणत्या महिलांना आम्ही पैसे वाटप केले आहे। जवळपास 23 लाख कोटी रुपये आम्ही पैसे वाटप केलेले आहे आणि बहिणींना आता मार्च पासून 2100 रुपये प्रमाणे पैसे मिळणार। सर्वात अगोदर या बहिणींना आम्ही 2100 रुपये प्रमाणे पैसे वाटप करू। अर्थसंकल्प जसंही पेश झाला त्याचप्रमाणे पैसे वाटप झालेले आहे। ज्या बहिणींना 1500 रुपयाचा मेसेज आला असेल त्यांना परत 500 रुपये येतील का, त्यांना परत 600 रुपये जातील का, असा मोठा प्रश्न एक निर्माण झालेला आहे। कारण या बहिणींना तुम्ही 2100 रुपये प्रमाणे पैसे वाटप करत आहे आणि ज्या बहिणींना 1500 रुपयाचा मेसेज आला त्यांना कसं पैसे वाटप तुम्ही करणार, हा मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। पण सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगू शकतो की कोणकोणत्या जिल्ह्यात 2100 रुपये प्रमाणे पैसे वाटप होणार आहे। पुन्हा एकदा जी पैसे वाटपचा कार्यक्रम झाला आहे तो आता देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे की आता बहिणींना 2100 रुपये प्रमाणे पैसे आम्ही वाटप करणार आहोत। 8वा आणि 9वा हप्ताची तारीख जाहीर करण्यात आली आहे। दुसऱ्यांदा जो आता वाटप होणार आहे याची एक तारीख सुद्धा देण्यात आली आहे की आता मार्च महिना, या महिन्याचे म्हणजे ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आला नसेल त्यांना आणि 9वा हप्ता असणारे मार्च महिन्याचा, दोघं मिळून तुम्ही आता एक तारीख जाहीर केली आहे। या तारखेदरम्यान आम्ही बहिणींच्या खात्यात पैसे जमा करणार आहोत। ती तारीख कोणती आहे ती तारीख सुद्धा मी तुम्हाला सांगतो। आणि जर तुम्हाला 1500 आले असतील तर तुम्हाला मिळणार की नाही, आणि आता जे अर्थसंकल्प जमा झालेला आहे यावरनं एक मोठी माहिती आपल्याला येत आहे की संपूर्ण महाराष्ट्रात पैसे वाटप सुरू झालेले आहे। आतापर्यंत तुम्हाला 1500 रुपयाचा मेसेज देखील आला असेल आणि जर मेसेज आला नसेल, फेब्रुवारी हप्ता जर तुम्हाला अजून भेटला नसेल तर तुम्हाला आनंदाची बातमी, तुम्हाला डायरेक्ट 2100 रुपयाचा मेसेज तुम्हाला येणार आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे। पण तुम्ही या जिल्ह्यांमधून असणे गरजेचे आहे आणि या बँकेमध्ये तुमचं खातं सुद्धा असणे गरजेचं आहे, तरच तुम्हाला 2100 प्रमाणे हप्ता मिळणार आहे, नाहीतर तुम्हाला 2100 प्रमाणे हप्ता दिला जाणार नाही। आता कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे, कुठं कुठं पैसे वाटप होणार आहेत, पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो। सर्वात अगोदर तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला 1500 रुपयाचा मेसेज आला आहे का 3000 रुपयाचा मेसेज। भरपूर ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय की काही महिलांना 1500 रुपयाचा मेसेज तर काही बहिणींना 3000 रुपयाचा मेसेज सुद्धा आलेला आहे, तर काही बहिणींना 2100 रुपयाचा मेसेज अद्याप आलेला नाही। पण आता ही तारीख जी जाहीर करण्यात आली आहे या तारखेदरम्यान आता 2100 प्रमाणे मेसेज सुद्धा यायला सुरुवात होणार आहे। काळजी करायची काही गरज नाही, सर्वांना 2100 प्रमाणे हप्ता दिला जाणार आहे। फक्त ठराविक या जिल्ह्यांमधून सुरुवात होणार आहे, हळूहळू सर्व जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे। ठीक आहे, आज या 12 जिल्ह्यात आणि 8 बँकांची यादी जाहीर करण्यात आली आहे। या 12 जिल्ह्यांमधून जर तुम्ही राहत असाल तुम्हाला 2100 प्रमाणे हप्ता मिळणार आहे आणि 8 बँकांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आली। या 8 बँकांपैकी तुमचं खातं असेल तरच तुम्हाला 2100 प्रमाणे हप्ता मिळणार आहे। जर याचा व्यतिरिक्त दुसरं कुठलं बँकमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला अजून हप्ता मिळणार नाही। हे सर्वात प्रथम शासनाने यादी जाहीर केली आहे। या यादीच्या माध्यमातूनच तुम्हाला माहिती देतोय की 12 जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तरच तुम्हाला या 2100 प्रमाणे हप्ता मिळणार आहे आणि 8 बँकांपैकीच तुमचं खातं असणे गरजेचं आहे। ही यादी आता शासनाने जाहीर केलेली आहे। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला या 12 जिल्ह्यांची नावं आणि 8 बँकांची नावं तुम्हाला सांगतो आणि मग तुम्हाला सांगतो कुठं कुठं पैसे वाटप होणार आहे आणि ज्यांना पैसे आलेच नाही, अजून त्यांना 1 रुपये सुद्धा आलेला नाही, त्यांनी काय करायचं ती माहिती मी सुद्धा तुम्हाला सांगतो। ठीक आहे, आता सर्वात प्रथम आपण ही माहिती पाहूया। आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता होतोय तो आतापर्यंत 7 हप्ते तुम्हाला भेटलेले आहे, तोपर्यंत तुम्हाला चेकिंग नव्हती। पण आता 8वा हप्ता जो वाटप होणार आहे तो 8वा हप्ता आता 2100 प्रमाणे होणार आहे, म्हणून ही चेकिंग सुरू केलेली आहे। या चेकिंगच्या दरम्यान या महिलांना लाभ मिळेल। कोणाला लाभ मिळेल? ज्या खरोखर गरीब महिला आहेत, खरोखर त्यांची गरज आहे की पैशांची गरज आहे आणि अशा महिलांना खरोखर त्याची गरज आहे त्यांनाच हे लाभ देणार आहे। आणि ज्या महिलांकडे काही डॉक्युमेंट नसेल, बोगस डॉक्युमेंट असेल, टॅक्स भरत असेल आणि कोणी सरकारी नोकरीवर असेल आणि अद्यापही जर तुम्ही राज्य शासनाची कुठलीही योजनेचा जर लाभ घेत असाल तर तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला नाही। म्हणून तुम्हाला सांगतो
तुम्ही या योजनेमध्ये पात्र आहात की अपात्र आहात, भरपूर नियम लागू केलेले आहे. आता कोणत्या ना कोणत्या तरी नियमामध्ये तुम्ही बसणार आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेपासून काढणार. त्यासाठी तुम्ही हे नियम बघून घ्या आणि नियमांमध्ये आणि तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव चेक करा. जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही. पुढील 5 वर्षापर्यंत तुम्हाला कंटिन्युअसली लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाणार आहे. पुढे पाहू शकता आता एकूण आतापर्यंत 7 हप्ते वाटप झालेले आहे. एकूण पैसे वाटप जे झाले आहे 1500 प्रमाणे तुम्हाला हप्ता भेटत होता, तर ते आता 7 हप्ते वाटप झाले. टोटल तुम्हाला 10,500 रुपये तुमच्या बँक अकाउंटला आतापर्यंत आले असतील. आणि यापैकी पण अशा महिला आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा 10,500 रुपये म्हणजे 7 हप्ते देखील मिळालेले नाही. आता त्या महिलांसाठी त्यांनी सुद्धा तक्रार केलेली आहे. आता आपण पाहू शकता भरपूर न्यूज आपल्याकडे आलेले आहे की भरपूर महिलांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पूर्ण 7 हप्ते भेटलेले नाही. कोणाला 2 हप्ते भेटले, कोणाला 4 हप्ते भेटले, कोणाला 6 हप्ते भेटले, कोणाला 3च हप्ते भेटले आहे. तर अशा महिलांना उर्वरित जो हप्ता आहे तो आता जमा होणार का? आता तो हप्ता जमा होणार आहे. ही सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणू शकता. तो हप्ता आता तुमचा जमा होणार आहे, कारण हे आता 2100 रुपये प्रमाणे जे पैसे वाटप होणार आहे याच दरम्यान तुम्हाला मागचे जेवढे पण पैसे तुमचे बाकी आहे, जेवढे पण तुमचा हप्ता बाकी आहे तो सर्व हप्ता तुम्हाला एकत्र करून देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे. आता जर तुमचा 2 हप्ता बाकी असेल, 3 हप्ता बाकी असेल, तुम्हाला एकत्र 2 मेसेज येणार आहे. आता 8वा हप्ताचा तुम्हाला एक मेसेज येणार आहे आणि मागचा जर हप्ता बाकी असेल त्याचा सुद्धा एक मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. आता पुढची बातमी पाहू शकता. आजपासून फेब्रुवारीचा आता 2100 प्रमाणे वाटप होणार आहे. अद्याप याला सर्वात मोठी बातमी म्हणू शकता. आता सर्वात प्रथम आपण पाहूया की या 3 विभागामध्ये पैसे वाटप होणार आहे आणि 3 विभागांपैकी कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. पण आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर इथं पाहू शकता, व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असं नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. जे पण लाडकी बहीण योजनेचं नवीन अपडेट येतं, राज्य शासनाचे निर्णय असो काही असो, सर्व अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे पाहू शकता आपण सर्वात प्रथम पाहूया कोणत्या 12 जिल्ह्यात आजपासून पैसे वाटप होणार आहे. पाहू शकता तुम्ही सर्वात प्रथम जे पैसे वाटप होणारे बुलढाणा जिल्ह्यामध्ये, बुलढाणा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणारे, अकोलाला पैसे वाटप होणारे, अहमदनगरला होणारे, नाशिकमध्ये सुद्धा होणारे, धुळ्यामध्ये होणारे, मुंबईमध्ये सुद्धा पैसे वाटप होणारे, नंदुरबारला पैसे वाटप होणारे, अमरावतीला सुद्धा होणारे, लातूर यवतमाळला होणारे आणि जळगाव आणि शेवटचा जिल्हा राहील नांदेड. या जिल्ह्यांमध्ये 8वा हप्ता 2100 प्रमाणे वाटप होणारे आजपासून जवळपास 2100 रुपये प्रमाणे सर्व महिलांना देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. आता तुम्हाला 8 बँकांची यादी तुम्ही इथं पाहू शकता स्क्रीनवरती. सर्वात प्रथम इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये जर तुमचं खातं असेल, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जर तुम्ही याचं डॉक्युमेंट दिलं असेल तर तुम्हाला सर्वात आधी पैसे येणे सुरू होईल. सोबतच स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, HDFC बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, ICICI बँक या बँकेपैकी जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला तात्काळपणे कालपासूनच तो मेसेज तुमच्या खात्यापर्यंत येण्याचा प्रयत्न राज्य शासनाने घेतलेला आहे. तुम्हाला मेसेज सुद्धा येणं सुरू झाला असेल. आता पुढे पाहू शकता की सोबतच एक मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे, ती म्हणजे अन्नपूर्णा योजनेबाबत. अन्नपूर्णा योजनेच्या आतापर्यंत भरपूर महिलांना लाभ मिळालेला नाही. त्या महिलांसाठी पण आता राज्य शासनाने देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे की अन्नपूर्णा योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत त्यांना तात्काळपणे पैसे जमा करून सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचा पैसा जमा होणार आहे. त्यानंतर तुम्हाला आता अन्नपूर्णा योजनेचे सुद्धा 830 रुपये तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. याला अटी सिंपल आहे. तुमचं अन्नपूर्णा योजनेसाठी तुम्ही महिलांचं नावावर गॅस कनेक्शन असणे गरजेचं आहे आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरणे सुद्धा गरजेचं आहे. असं याला अट घालण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. घरकुल योजना सुद्धा सुरू झालेली आहे. घरकुल योजनेसाठी पण भरपूर महिलांनी फॉर्म भरलेला आहे आणि यासाठी आता घरकुल वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे. याची यादी सुद्धा लागलेली आहे. ती यादी सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तुम्हाला सुद्धा घर राज्य शासनाने दिलेला आहे. अशा प्रकारे आता ही नवीन अपडेट आपल्याकडे आलेली आहे. जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये सांगा कोणत्या जिल्ह्यातून राहता. आणि लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला आता 2100 प्रमाणे आला असेल ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि मागचा हप्ता तुम्हाला मिळाला की नाही ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि
व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.